तुम्हाला सांगतो आमचा मुकुंदा 18 लक्षणीय मुलगा एकदम निर्व्यसनी. सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही त्याला. डोळे बघा कसे गरीब गाई सारखे. बघितले बघितले. अहो देशमुख घराणं आहे तुमचं. बोट दाखवायलाही दुर्गुण मिळणार नाहीत. कधी कधी म्हणजे नेहमी नाही. सिगरेट ओढतो खोटं कशाला बोलायचं आपण. पण कधी कधी एरवी मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाहीये. सिगारेट ओढतो. आका तुम्ही तर म्हणाला नाही नाही नेहमी नाही ओढत सिगरेट. कधीतरी अगदी देशी पेला तर ओढतो. म्हणजे दारू पण पितात आका तुम्ही तर. काका, नेहमी नाही. मित्रांनी जर कधी मला डान्स बार मध्ये नेलं तर ओढतो पितो. एरवी मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. पितो मी. घ्या धांदबार म्हणजे मुजरा ना. हो. आका तुम्ही तर म्हणाल. बाबा आजकाल ना मुली सुद्धा पब मध्ये जातात, दारू पण पितात. तेच तर म्हणलं ना मी. नेहमी थोडी जातो डान्स बार मध्ये. कधीतरी अगदी जुगारात हारला तर जातो. नाहीतरी एरवी डोळे बघा गरीब गाई सारखे. डोळे बघा म्हणजे जुगार पण खेळतात. काका नेहमी नाही हो. कधी जेव्हा मला वेळाचे झटके येतात ना तेव्हा जुगार खेळायला जातो. एरवी सगळी व्यसन आहेत पण सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही मला. वेड्याचे झटके येतात. बाबा अहो आजकाल प्रत्येकाला कसला ना कसला तरी वेड असतच. तेच तर म्हणलं ना मी. सिनेमाचा नाद आहे त्याला. सिनेमाचा? त्याच्या अंगात विविध नट येतात. बघा आला झटका आला झटका आला. टंग टंग. अरे ओ सांभा. अहो मी सांबा नाही. मी तिचा बाबा. जरा थांबा. अहो त्याच्या अंगात आता अमजद खान आलेला आहे. हे बघा आता त्यांनी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर जर नाही दिलं तर पट्टा काढूनच मारतो तो. अरे बापरे. मामा पट्टा नाही आहे. मग कपानी सुद्धा मारतो. कितने आदमी थे. ए पोरी तुला विचारलं ना सांग पटकन उत्तर. चहा होतील तोंडावर तो तुझ्या बरं. दोन जय और बीरू. नहीं जयवीरू नहीं. संदीप और प्रकाश. मागच्या गल्लीतला संदीप आणि वाण्याचा प्रकाश. हो. पुढच्या गल्लीतलं कोण भेटलं नाही. बघ मामा. चला अक्का असल्या चौचाल पोरीला आपलं हे गरीब लेकरू द्यायचं. अरे तुम्हाला काय अक्का 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 चहा तर घेऊन जा. घाला पुन्हा तुमच्या किटली. अहो पण माझं ऐका. ऍक्टिंग करतायत ऍक्टिंग. मी हे जे सगळं करतेय ती सगळी मस्करी वाटते का तुला मुकुंदा. का खोटं सांगत होता त्यांना. तू दारू पितोस, जुगार खेळतोस, बायका नाचवतोस. आणि तू 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 सुद्धा त्याला साथ देतोस. अरे तो एक बालिश आहे पण तू सुद्धा. अगं अक्का पण कोमल सारख्या मुलीला घटस्फोट द्यायचा म्हणजे. अरे पण मी कुठे तिला घटस्फोट द्यायला सांगतेय. अगं पण आई घटस्फोटाशिवाय कायद्याने मला दुसरं लग्न नाही करता येणार. आणि बरं आम्ही तसे वागलो म्हणून त्या मुलीविषयी आपल्याला खरं काय ते कळलं ना. 2-2 लफडे तिचे. तू चुप बस. म्हणजे या वाड्याचा वंश वाढावा, मूल व्हावं असं तुम्हाला वाटतच नाहीये. तू त्या पाटलिनी समोर मला मान खाली घालावी लागणार हीच तुमची इच्छा आहे. माझ्या शब्दाची किंमतच नाहीये तुम्हाला. ठीक आहे मी आजच. यार पाणी घेऊन ये बघत काय त्यांना माइल्ड अटॅक येऊन गेलाय पण काळजी करायची काहीच आवश्यकता नाहीये. आपण उपचार चालू केलेत. मला वाटतं थोडीशी विश्रांती घ्यायची गरज आहे त्यांना. आजचा दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया आपण. काळजी करू नका. एका वर्षाच्या आत जर माझ्या सुनेला मूल झालं नाही तर मी माझा वाडा विकून मुंडन करून काशीला निघून जाईन. त्या पाटलिनी समोर मला मान खाली घालावी लागणार हीच तुमची इच्छा आहे. माझ्या शब्दाची किंमतच नाहीये तुम्हाला. माझ्या सुनेला मूल झालं नाही हीच माझ्या शब्दाची किंमतच नाहीये तुम्हाला. अरे बापरे. अहो अहो ओ
आलो आलो हॅलो ए आ हॅलो कोण आहे रे? हा हॅलो मामा. अय मुके आर कुठं आहेस तू? मामा मेलो मी. कशामुळं काय झालंय काय? वाटेत एक मुलगी माझ्या गाडीखाली आली, मी तिला उडवली. अरे बाप, जिवंत आहे का गेली ती? हं? मामा ती जिवंत आहे. तुला कुणी बघितलं नाही ना मुक्या? हं, आजूबाजूला कोण नाही ना तुझ्या? नाही कोण दिसत नाही, अंधार आहे रे. एक काम कर, तिला पटकन गाडीत टाकन घरी ये. पटकन ये पटकन ये. दमानं मुक्या. हा हा मामा काय प्रॉब्लेम नाही ना? किरकोळ आहे रे. ए किरकोळ नाहीये, हा तो लॉच आहे. म्हणजे काय विचारतेस कोमल? म्हणजे पोलीस, म्हणजे फटके, म्हणजे फाशी. गप्पस. अशा अवस्थेत हिचा ऍक्सिडेंट व्हायला नव्हता पाहिजे. अशा अवस्थेत म्हणजे मुक्या ही गरोदर आहे. काय? मामा हिच्या बाळाला काही झालं तर नाही ना? हे बघ मामा, तिच्या बाळाला काही होता का म्हणे. साला आधीच आपण कमनशिबी, त्यात बाल हत्येचं पाप नको मामा. गब्बस आहे, एवढी नक काळजी करू. तिला आणि तिच्या बाळाला काही झालेलं नाहीये. माझ्या डोसक्यात एक भंदाट कल्पना आलीये. काय कल्पना आलीये? या पोरीला आपण या घरातच दडून ठेवू. बर, तिचं 9 महिनं 9 दिवस झालं की त्याच्या पोराला टाकू आपण कोमलच्या ओटीत, आणि तिला सांगू काहीतरी, आणि वंसनं सांगू की कोमल झालं म्हणून. म्हणजे एका वर्षाच्या आत नातवाची त्यांची इच्छा पुरी होईल आणि आपल्या मागच्या लफडं जाईल. कसं? बोलली माझी बायको बोलली. काय मामी तू? ती शुद्धीवर आल्यावर इथेच थांबणार आहे का? शुद्धीवर आल्यावर म्हणेल, हा 9 महिने 9 दिवस इथे राहते, माझं पोर झालं की पोर तुम्हाला देते आणि निघून जाते. आत्ता शुद्धीवर येईल आणि चालू पडेल. ती बघ शुद्धीवर आली. आली आहे. ऐक, मी कुठे आहे? कोण आहे मी? बाळ, तू कोण आहेस हे आम्हाला कळलं तर तू कुठे आहेस हे आम्ही सांगू. हे बघा बाई, खरं तर माझी काही एक चूक नव्हती. तुम्ही न बघताच रस्ता क्रॉस करत होता, मी हॉर्न पण दिला होता. हॉर्न? रस्ता? मला काहीच आठवत नाहीये हो. तुमचं नाव काय? नाव नाही आठवत आहे हो मला. असं करू नका, आठवा, काहीतरी आठवा, नाहीतर पोलीस मला सगळं आठवायला लावतील हो. बरं नाव नाही आठवत, पत्ता तरी आठवतोय? पत्ता? होणाऱ्या पोराचा बाप. होणाऱ्या पोराचा बाप म्हणजे? बोमला. मामा हिला काहीच आठवत नाहीये रे. म्हणजे हिच्या डोक्यातच बिघाड झालेला आहे. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2. बघा, अजून विचार करा. एवढ्या मोठ्या वाड्या तिला लपून ठेवलं तर कुणाला काय बी कळणार नाही. बोलली आमची बायको बोलली. मामा मुकुंदा, चांगली आयडिया आहे. हा. आता उद्याच जातो आणि लगोलग अक्काला हॉस्पिटल मधनं घेऊन येतो. मग आपला खेळ सुरू. 9 महिने 9 दिवस. 9 महिने 9 दिवस. दादा, अरे काय झालं, काय झालं? आत्यानी बाबा आले. आई आली? मुलांनो, आपलं ठरल्याप्रमाणे लपंडाव सुरू. हा, ती वर आलेली ताई जर आईला दिसली तर आपण सगळे आउट. ओके? कोमल, मामी, लवकर या. चला, पळा 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 पळा. सगळ्यांनी पळा लवकर आहोत. आई आली. आल्या? हा. माझ्या लक्षात आहे सगळं. सगळं लक्षात आहे ना? कोमल प्रेग्नंट आहे त्यांना आपसू कळायला पाहिजे. त्या पोरीला कीर्तीला उलट्या होतात म्हणजे कोमाला पण उलट्या व्हायला पाहिजेत ना मग. चला उलट्या. अगं माझी आहे, उलट्या म्हणजे उलट नाही म्हणे, सगळं लक्षात आहे. उलट्या म्हणजे वॉक वॉक, वॉक. हा, ते सुरू कर. वॉक. अक्का दामनी, अक्का दामनी. आई, आई कशी आहेस आई? अरे बघ रे किती वाळली बघ. नाटक जमलं ना? हा, सगळं जमलं. बघ बघ कोमल, वॉक 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 वॉक.